रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवला। विश्वचषकाच्या साखळीमध्ये सलग 7वा विजय। उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ। तसंच विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानावर। श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना भारतानं 358 धावांचा डोंगर उभा केला। या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या 55 धावांमध्ये दाणादाण उडाली। मोहम्मद शमी, मोहम्मद सिराजचा वानखेडेवरती तुफान। भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 20 षटकाच्या आत गुंडाळला। मोहम्मद शमीनं 18 धावांमध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ गुंडाळला। मोहम्मद सिराजनं 16 धावांमध्ये 3, बुमराह जडेजानं प्रत्येकी 1 बळी घेतला। शमी सामनावीर। प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शुभमन गिलचं शतक 8 धावांनी हुकलं। सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचं विराट कोहलीचं स्वप्नही 12 धावांनी भंगलं। गिल कोहलीच्या दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी। एका कॅलेंडर वर्षामध्ये सर्वाधिक वेळा 1000 धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर। सचिन तेंडुलकरचा 7 वेळा 1000 धावा करण्याचा विक्रमाला मागे टाकलं। एका कॅलेंडर वर्षामध्ये 8 वेळा 1000 धावा करणारा विराट जगातील एकमेव फलंदाज। श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरनं 6 षटकार ठोकले। रोहित शर्मा आणि कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली। श्रेयस अय्यर आता रोहित आणि कपिलनंतर भारतासाठी विश्वचषकाच्या एका डावात 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज। भारत बनला एकाही फलंदाजाचं शतक न करताही सर्वाधिक धावा करणारा संघ। याआधी विश्वचषकात शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता। पाकिस्ताननं 2019 मध्ये इंग्लंड विरुद्ध 8 विकेट्स गमावत 248 धावा केल्या होत्या। आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 21 नोव्हेंबरला 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करावी लागणार। नागपूर हिवाळी अधिवेशनातही सुनावणी सुरू राहणार। मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागे, सरकारनं वेळ घ्यावा पण सरसकट आरक्षण द्यावं, जरांगेंची मागणी। मुदतीनंतरही आरक्षण न दिल्यास मराठे मुंबईत धडकतील, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सेराटीमध्ये माजी न्यायमूर्ती म.जी. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांची जरांगेंसोबत चर्चा। घाईघाईत घेतलेले निर्णय कोर्टामध्ये टिकत नाहीत, त्यामुळे वेळ द्या, माजी न्यायमूर्तींची जरांगेंकडे मागणी। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देणं का शक्य नाही, मनोज जरांगेंचा चर्चा करण्यासाठी आलेल्या दोन्ही न्यायमूर्तींना सवाल। सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये विसंवाद असल्याची चर्चा, तुम्ही विषय भरकटवू नका, पत्रकारांनी सरसकट आरक्षणाबद्दल विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। ज्यांच्याकडे नोंदी असतील त्यांना आरक्षण मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नोंदींवर बोट, तर जरांगे आणि सरकारमध्ये मुदतीच्या तारखेवरूनही विसंवाद असल्याचं समोर। हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करू, मंत्री धनंजय मुंडेंचं मनोज जरांगेंना आश्वासन। सरसकट आरक्षणासाठी कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील, मुंडेंची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, आंदोलन मागे घेतल्यानंतर सामाजिक वातावरण शांत होण्यास मदत होईल, बबनराव तायवाडेंचं मत। जरांगेंच्या जीवाला धोका निर्माण झाला तर कोणाला परवडणार नाही, आमदार सरोज अहिरेंचं वक्तव्य। आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्हालाही उग्र व्हावं लागतंय, अहिरेंची प्रतिक्रिया। सरकारनं आपला अहंकार, हट्टीपणा सोडावा, मराठा आरक्षणावरून भास्कर जाधवांची सरकारला विनंती। खासदार हेमंत गोडसे आणि आमदार हेमंत पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली। गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका, याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी। हिंसक आंदोलनकर्त्यांवर कारवाईची याचिकेत मागणी। 1-1.5 वर्षात मराठा आरक्षणाबाबतीत काही होणार नाही, त्यामुळे मराठा समाजाला सरकारनं सत्य परिस्थिती सांगावी, मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया। चाळीसगावमध्ये मराठा समाज आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आंदोलकांकडून दहन। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचं स्वागत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची प्रतिक्रिया। बीडमधल्या घरावरती हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंकेंची पहिली प्रतिक्रिया, आपल्या जीवाला हानी पोहोचवण्यासाठीच हल्ला, तर घर जाळण्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा हात, सोळंकेंचा दावा। बीडमधील आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरांवरती हल्ला प्रकरणी 21 जणांना अटक, त्यातील 8 जण मराठा नाहीत, सोळंकेंची माहिती।
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह 6 जणांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. जोगेश्वरीमधील सुप्रीमो क्लब आणि हॉटेल बांधणी प्रकरणी ईडीचा तपास सुरू. अद्याप कोणालाही समन्स बजावण्यात आलं नसल्याची माहिती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठा समाजाकडून करण्यात आलेलं उपोषण मागे. ठाणे नगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज विरार आणि मुंबईच्या दौऱ्यावर. वसई विरारमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. ठाण्यातील मुंब्रा परिसरात शिवसेनेच्या शाखेवरून पुन्हा गदारोळ. शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने. मुंब्रा इथल्या शाखेवरती शिंदे गटानं ताबा मिळवला. मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र येत पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी. सर्वपक्षीय बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाची भूमिका. बीड जाळपोळ प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये 5 अल्पवयीनांचा समावेश. आतापर्यंत झालेल्या कारवाईत 25 ते 30 वयोगटातील तरुणांचा समावेश. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे. मात्र गोंदियातील पूर्वनियोजित धरणं आंदोलन आज होणार. सकल मराठा समाजाची भूमिका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचं गायन. देवेंद्र भुयार यांनी तबल्यावरती मिटकरींना साथ दिली. गेल्या 5 दिवसात सोलापूरमध्ये सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश डांगे आणि प्रशांत देशमुख हे दोघं उपोषण करत होते. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन असं विधान केलं होतं. त्यांनी आता शब्द पाळायला हवा. एकनाथ खडसेंची खोचक टीका करत मागणी. राज्य जळतंय आणि देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी फिरतायत ही लाजिरवाणी गोष्ट. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका. तर मुख्यमंत्र्यांना एकटं पाडलं जात असल्याचाही खडसेंचा आरोप. गिरीश महाजन फक्त पुढे पुढे करणारे संकटमोचक. जरांगे पाटील आणि कोळी समाजाच्या उपोषणाबाबतीत ते फेल झाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवरही टीका. हल्ला करणारे जर घर जाळत असतील तर त्यांचा उद्देश जीवितहानी करण्याचा प्रयत्न. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर 360 सारखं कलम लावावं. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांचं लोटांगण. शासनानं मराठा बांधवांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी. नाशिकच्या कळवणमध्ये सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. आमदार खासदारांचे पोस्टर्स फाडले. पनवेलमध्ये सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला आगरी कोळी समाजाचा पाठिंबा. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंची समर्थकांसह उपोषणाला भेट. मराठा आरक्षणासाठी नागपूरमध्ये गांधीगिरी आंदोलन. रस्त्यानं जाणाऱ्या वाटसरूंना गुलाबाचं फूल देऊन जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन वाढवण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्गातल्या ओरोस इथं सकल मराठा समाजाचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. अहमदनगर कल्याण महामार्गावर खातगाव टाकळी गावामध्ये सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. सरकारनं तातडीनं आरक्षण देण्याची मागणी. आंदोलनामध्ये विद्यार्थीही सहभागी. श्रीकांत शिंदेंच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला. राजकीय नेत्यांच्या घरावर होणाऱ्या दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तो रस्ता बंद केला होता. नाशिकच्या नांदगावमध्ये राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर होण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप. परभणीतील जिंतूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षांवर बहिष्कार. आरक्षण मिळेपर्यंत 6 वार्षिक परीक्षा न देण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. सांगलीमध्ये आमदार नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन. मनोज जरांगेंविरोधात नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. नाशिकच्या मालेगावात महिलांचा मूक मोर्चा. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. बेळगावमधील अप्पाचीवाडी कुर्ली इथं हालसिद्धनाथ यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता. महाराष्ट्रातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून हालसिद्धनाथ यात्रेची ओळख. दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला. फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्ही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या नेरूळ माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सेवेत. येत्या 4 नोव्हेंबरपासून प्रवाशांना या मिनी ट्रेनची सफारी करता येईल. मेट्रो गर्डरच्या कामासाठी ठाण्यामध्ये 28 दिवस राहणार बंद. रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत रस्ते बंद राहतील. मुंबई, पुणे आणि वाराणसीतून 8.5 कोटी रुपयांचं सोनं जप्त. 5 जणांना अटक. महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई.
वसईच्या अग्रवाल प्लाझा नाक्यावरती पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीनं मनपा कर्मचाऱ्याला चिरडलं. अपघातामध्ये महापालिका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.